देशात परीक्षा गैरव्यवहाराचे तब्बल 158 खटले प्रलंबित आहेत। गेल्या 22 वर्षांपासून 158 खटल्यांवर अद्याप सुनावणीच झालेली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील या 3 खटल्यांचाही या प्रलंबित यादीत समावेश आहे। फास्ट ट्रॅक सुनावणीसाठी सीबीआय हायकोर्टात जाणार असल्याचं कळतंय। प्रलंबित खटल्यांपैकी सर्वाधिक 14 प्रकरणं तामिळनाडूतली आहेत। या खटल्यांची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी व्हावी यासाठी सीबीआय आज कोर्टात जाणार आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, प्रसन्न बघायला गेलं तर 22 वर्षांपासून हे सगळे खटले प्रलंबित आहेत, त्यामुळे त्या उमेदवारांचं वय देखील आता निघून गेलेलं असणार आहे। नीट परीक्षेचा घोटाळा समोर आल्यानंतर आता ही बाब, धक्कादायक बाब जी आहे ती समोर आलेली आहे आणि ही सगळी जे 158 जी प्रकरणं आहेत किंवा जे खटले आहेत ते सगळे सीबीआयकडे आहेत आणि वारंवार त्या बाबतीतल्या सुनावण्या ज्या आहेत त्या लांबत गेलेल्या होत्या। मग त्यातल्या अनेक सुनावण्या ज्या होत्या त्या जिल्हा न्यायालयामध्ये होत्या, हायकोर्टमध्ये देखील होत्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील होत्या आणि ह्या प्रकरणांचा सगळा जर अभ्यास करायचा झाला तर त्यामध्ये MPSC सह BP म्हणजे त्या राज्यातल्या लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत, रेल्वे भरतीची जी परीक्षा आहे ती देखील आहे, त्याचबरोबर क्लास 1 क्लास 2 ऑफिसरसाठी ज्या काही त्या राज्य सरकारच्या आयोगाकडून ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यामधल्या सगळ्या उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे आणि 22 वर्ष झालं हे सगळे खटले प्रलंबित आहेत। महाराष्ट्रातले त्यामध्ये 3 खटले प्रलंबित असल्याचं समजतंय। त्याचबरोबर तामिळनाडूचा सगळ्यात जास्त मोठा आकडा आहे जो 14 आहे। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणांच्या संदर्भात आता सीबीआय, उच्च न्यायालय, त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट या ठिकाणी दाद मागणार असल्याचं देखील समजतंय, कारण फास्ट ट्रॅक कोर्टावर ही सगळी प्रकरणं घ्यावीत यासाठी सीबीआय आग्रही आहे। मात्र न्याय व्यवस्थेकडून म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळेच ही सगळी प्रकरणं इतकी वर्ष झालं प्रलंबित पडली आहेत। जर 22 वर्ष प्रकरणांची किंवा त्या खटल्यांची सुनावणी होत नसेल तर आपण विचार करू शकतो कशा पद्धतीनं त्या उमेदवारांना त्याचा फटका बसलेला असणार आहे आणि ह्या सगळ्यामुळं त्या गैरव्यवहार वेळोवेळी बाहेर आलेले होते। मात्र ज्यावेळा नीट परीक्षेचा गैरव्यवहार बाहेर आलेला होता त्यानंतर जंतर मंतरवर आंदोलन झालं आणि संपूर्ण देशभरामध्ये त्याचे परिणाम जे आहेत ते पाहायला मिळाले होते। त्यामुळे आता 158 खटल्यांसाठी सीबीआय प्रयत्न करते, मात्र न्यायव्यवस्थेनं त्यांना न्याय देणं हीच खरं तर अपेक्षा आता व्यक्त केली जाते। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।